नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुलींसाठी जे सुकन्या समृद्धी योजना चालू करण्यात आलेली आहे। 2025 च्या अपडेटनुसार यामध्ये व्याजदरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। अर्ज जी प्रक्रिया आहे त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। मित्रांनो, याबाबतची जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच मित्रांनो, या अर्जासाठी पात्र मुली कोण कोण राहणार आहे, वयाची अट काय राहणार आहे व या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर या योजनेतून मिळणारे लाभ काय काय राहणार आहे, तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहे, संपूर्ण A to Z लाईव्ह प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला भेटणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पहिले जे पात्रता अटी आहेत, जी बेसिक व महत्त्वाची माहिती आहे ती जाणून घेणार आहोत आणि नंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि कोणत्या कोणत्या या अर्जासाठी बँक पात्र आहेत हे मी पुढे सांगणार आहे। अर्ज केल्यानंतर मित्रांनो, ते खातं तुम्हाला उघडून चालू कसं करायचं आहे आणि कोणत्या बँकमध्ये हे खातं उघडलं जातं, तो अर्ज तुम्ही घर बसल्या कसा करायचा आहे हे मी प्रोसेस आहे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। मित्रांनो, इथे बघू शकता सर्वप्रथम आपण पात्रता बघणार आहोत। आता पात्रतामध्ये इथे बघू शकतात हे खातं एका पालकाने एका मुलीच्या नावावर उघडले जाऊ शकते, ज्याशिवाय जे 10 वर्ष झाले नाही म्हणजे 10 वर्षाच्या आतली मुलगी आहे ती पाहिजे, तेव्हाच त्यांचं खातं ओपन होणार आहे। खातं उघडताना पालक आणि जी मुलगी आहे ते दोन्ही भारताचे रहिवासी पाहिजेत। आता प्रत्येक लाभार्थीला मुलगी एकच खातं उघडू शकते। प्रत्येक जे लाभार्थी आहेत त्यांच्या एकाच मुलीचं हे खातं उघडलं जाऊ शकतं आणि एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 2 मुलीचे हे खाते आहे ते उघडले जाऊ शकते। मित्रांनो, आता इथे बघू शकतात आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत। आता पालकांचं ओळखपत्र किंवा पुरावा जो आहे पत्त्याचा, तो म्हणून जन्माचं प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड किंवा लाईट बिल हे पण देऊ शकतात तुम्ही। पालकाचे पॅन कार्ड लागणार आहे। नामांकन अनिवार्य आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, 1 किंवा अधिक व्यक्तीसाठी नामांकन केले जाऊ शकते, तर 4 व्यक्तीपेक्षा जास्त होणार नाही। इथं अधिक स्पष्टीकरणासाठी दिनांक 12 डिसेंबर 2019 च्या शासन GR नुसार ही सूचना देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही वार्षिक 1.5 लाखापर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतात। आता गुंतवणूक करण्यानंतर मित्रांनो, तुम्हाला महिन्याला 250 रुपयापासून तुम्ही वरती टाकू शकतात। तर ही 50च्या पटीत जी रक्कम आहे ती ठेवल्या जाऊ शकते। तर मित्रांनो, तुम्ही एका 250 रुपये हे 15 वर्षासाठी तुम्हाला भरावे लागतात। तुम्ही त्याच्यानंतर 500, 1000 रुपये पण भरू शकता। जास्तीत जास्त तुम्ही वर्षाला 1.5 लाखापर्यंत अमाऊंट ही जमू करू शकतात। आता इथं बघू शकतात जो सध्याचा लाभार्थी व्याजदर आहे मित्रांनो 8.20% वाढला आहे। पहिले 7% होता, तर हे काही व्याजदर त्यामध्ये आलेला आहे। आणि यासोबतच मित्रांनो, हे जे व्याजदर आहे चक्रवाढ व्याजदराप्रमाणे तुमच्या जी पैसे असते ठेवीवरती लागत असतं। इथे बघू शकतात तुम्ही जे खातं उघडले त्यापासून तुम्ही 15 वर्ष पूर्ण होईपर्यंत हे खातं चालू ठेवू शकतात आणि जो वयाचा कालावधी असतो 21 वर्ष पूर्ण झालं की हे जे खातं आहे ते बंद करू शकतात आणि जी तुम्हाला मॅच्युरिटी नंतर रक्कम भेटते ती तुम्हाला 21 वर्षाला भेटत असते। आता मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तुम्ही थोडी पण चूक न करता तो अर्ज कसा भरायचा आहे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। तर तो अर्ज कसा स्टेप बाय स्टेप भरून तुम्हाला बँकेमध्ये सबमिट करायचा आहे हे आपण बघून घेऊया। इथे बघू शकता मित्रांनो, असा काही फॉर्म आहे सुकन्या समृद्धी योजना अकाउंट स्कीम 2025। आता अपडेटनुसार हे ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याकडे आहे। आता इथं तुम्हाला ज्या पण बँकेमध्ये खातं ओपन करायचं आहे, इथं बघू शकता द पोस्टमॅन किंवा मॅनेजर त्या बँकेचं नाव, ॲड्रेस असं तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमची जी मुलगी आहे त्यांचा फोटो इथं लावून घ्यायचा आहे। खाली आल्यानंतर इथं बघू शकतात जे ॲप्लिकंट किंवा गार्डियन्स आहेत त्यांनी माहिती भरायची आहे। इथं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर अकाउंट कोणतं आहे तर सुकन्या समृद्धी योजना। इथं बघू शकतात आपण जे अकाउंट ओपन करताना जे पैसे भरणार आहोत तर तुम्हाला इथं पहिले जी रक्कम आहे ती टाकून घ्यावी लागते। आता इथं नेम ऑफ द डिपॉझिटर इथं टाकू शकतात। त्याच्यानंतर जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर जे पॅरेंट्स आहे म्हणजेच पालक आहे त्यांचं नाव, आता इथं कोण आहेत ते हजबंड आहे, फादर आहे किंवा मदर आहे ते तुम्ही इथं मेन्शन करून घ्यायचं आहे। त्यांची जन्मतारीख इथं टाकून घ्यायची आहे। इथं आधार नंबर टाकायचा आहे, जे गार्डियन्स आहे पालक आहे त्यांचा आधार नंबर झाल्यानंतर इथं पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यांचा जो आधारवरती प्रेझेंट ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे। जो परमनंट ॲड्रेस जर बदललेला असेल तो टाकायचा आहे, जर नसेल बदलला तो सेम तुम्ही ॲड्रेस इथं टाकू शकता। आता कॉन्टॅक्ट डिटेल ही तुम्हाला
द्यायची आहे। तर इथं तुमचा जर टेलिफोन नंबर असला तर टेलिफोन नंबर देऊ शकतात, मोबाईल नंबर द्या चालू आणि चालू मेल ID द्या, जेणेकरून तुम्हाला काही जर माहिती येणार असेल तर तुम्हाला मेलद्वारे किंवा मोबाईलचे SMS द्वारे बघायला भेटणार आहे। आता इथं जे अकाउंट आहे ते मायनॉर राहणार आहे। खाली आल्यानंतर आता आधार कार्ड काही मुलींचे बनलेले असतात, बाळांचे बनलेले असतात, तर त्याच्याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड जरी असलं तर तुम्हाला जे बर्थ सर्टिफिकेट आहे त्याचं सर्टिफिकेट नंबर, डेट ऑफ इश्यू म्हणजे कधी तुम्हाला भेटलेला आहे आणि ऑथॉरिटी कोणती आहे तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। आता इथं डिटेल्स ऑफ KYC डॉक्युमेंट अटॅच, आता काय काय जोडणार आहे तर तुम्हाला सर्टिफिकेट म्हणजेच तुमचं जन्माचं प्रमाणपत्र, ॲड्रेस प्रूफ म्हणून आधार कार्ड पण देऊ शकतात, जर आधार कार्ड बनलं नसेल तर पालकाचं आधार कार्ड पण इथं चालणार आहे। त्याच्यानंतर खाली आल्यानंतर इथं बघू शकता ही माहिती वाचायची आहे। त्याच्यानंतर हा फॉर्म आहे तो तुम्हाला भरायचा आहे। आता नॉमिनेशन, आता नॉमिनेशन कोणाला लावायचं तो पालक कोणी आई किंवा वडील लावू शकतात, इथं नॉमिनेशनचं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर इथं नॉमिनी बघू शकतात, जास्तीत जास्त 4 लावू शकतात, का आई वडील हे दोघं नॉमिनी लावल्या जातात। तर इथं त्यांचं नाव आणि इथं रिलेशनशिप काय आहे, फादर असेल तर फादर टाका, मदर असेल तर इथं मदर टाकून घ्यायचं आहे। ॲड्रेस टाकायचा आहे आधारप्रमाणे, त्यांचा नॉमिनीचा आधार कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर नॉमिनीचं जे जन्मतारीख आहे ती तुम्हाला इथं टाकायची आहे। त्याच्यानंतर खाली आल्यानंतर बघू शकता इथं जी माहिती आहे, जी मेन माहिती आहे तुम्हाला भरायची ती तुम्ही भरू शकता, बाकीची बँकमध्ये जाऊन जे अधिकारी असतात ते भरून घेत असतात। आता इथं विटनेस म्हणजे तुम्हाला एक साक्षीदार म्हणून कोणाची पण तुम्ही इथं सही घेऊ शकता, नाव टाकायचं, त्यांचा ॲड्रेस टाकायचा आहे, परत इथं साक्षीदार 2 नंबर यांचं नाव आणि सिग्नेचर इथं टाकायचे आहे। त्याच्यानंतर स्वतःचं इथं अंगठ्याचा किंवा सिग्नेचर करायचे आहे। ते झाल्यानंतर मित्रांनो इथे खाली यायचं आहे, प्लेस म्हणजे तुमचं ठिकाण कोणतं आहे, तारीख काय आहे ते टाकायचे। आता इथं फॉर यूज पोस्ट ऑफिस किंवा बँक, आता हा फॉर्म सगळ्यांना चालतो, तर त्यांच्या यूज करीत आहे जे अधिकारी आहेत ते इथं त्यांची माहिती भरत असतात। तर मित्रांनो अशा काही प्रकारे सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज करू शकतात। या अर्जाची जी PDF आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल। तर मित्रांनो तुम्हाला जर मुलगी असेल तर तुम्ही नक्कीच या योजनेचा फायदा घ्या, कारण की पुढे चालून या योजनेचा खूप मोठा फायदा किंवा बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे। ही काही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। या अपडेटमध्ये आपण समृद्धी सुकन्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, अकाउंट कसं ओपन करायचं आहे ही प्रोसेस बघितली आहे। ही जर प्रोसेस तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। आपल्या पण कुटुंबामध्ये मित्रामध्ये मुलगी असेल त्यांना पण सुकन्या समृद्धी योजनेचं खातं खोलायचं असेल तर त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।